बारामतीला जे ब्लास्ट झालं विमान, त्या विमानात अजितदादा नव्हते, दुसरंच कोणी होतं. बघा कोण होतं, पुरा व्हिडिओ बघा, कळलं का? कारण ज्या विमानात कोण बसलं होतं, 5 जणांमध्ये कोणाची लाश सापडली, कोणाची नाही का, अजितदादाचीच होय का काय नोय, तर तुम्हाला माहित पडणार. व्हिडिओ पूर्ण बघा. हा नवीन असा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं आणि कमेंट करून नक्की सांगायचं, कारण तुमचा कमेंट लय महत्वाचा माझ्यासाठी. ज्या बारामती तालुक्यात विमान ब्लास्ट झालं, त्या तालुक्यात जी व्हीएसआर कंपनीचं विमान होतं, ब्लास्ट झालं, त्या विमानात अजितदादा मेले नाही. तुम्ही म्हणत कसं? तर मुंबईमध्ये जेव्हा अजितदादा संघ 5 जण गेले, ते 6 गेले नाही, तुम्हाला माहित आहे काय? माहित आहे तुम्हाला किती जण गेले विमानात? अजितदादा संघ विमानात किती जण गेले? कन्फर्म सांगा मला. 5 गेले असेल तर 5 सांगा, 7 गेले असेल 6 सांगा. 6 गेले का 5 गेले? कन्फ्युज आहे, कारण सबूत नाही आपल्यापाशी 5 जण गेले की 6 जण गेले. बरोबर नाही काय? मग कशी सांगू शकाल की अजितदादा विमानात गेले म्हणून? अजितदादा संघ 5 जण गेले की 6 जण माणसं गेले, याचा सीसीटीव्ही फुटेज आहे आपल्यापाशी? काही प्रूफ आहे का आपल्यापाशी का अजितदादा विमानात बसले म्हणून? काही प्रूफ आहे आपल्यापाशी? नाही आहे ना. मग कशावरून म्हणाल तुम्ही का अजितदादाचा घात झाला, अपघात झाला, हे झाला ते झाला? काय झालं असं नेमकं? अजितदादा फुटेज डिलीट मारले म्हणते. अजितदादाचे फुटेज जे होते, व्हिडिओ शूट केलेले, म्हणजे सीसीटीव्ही फुटेज, हे का देत नाही आहे? का डिलीट मारले, का खराब केले, का संपूर्णचा प्रयत्न केला? नक्की कमेंट करून सांगा तुम्ही की अजितदादाचा जे फुटेज, जे अजितदादा विमानात बसताना त्याच्या संग 5 जण होते का 6 जण होते, याचा सीसीटीव्ही फुटेज असणं गरजेचं आहे ना. आपल्याची प्रूफ पाहिजे ना की खरंच अजितदादा विमानात बसले होते. याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिजे ना. का रोहित पवार साहेब स्वतः म्हणून राहिले का आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या बा, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या. ते उलटे एकच म्हणत आहे तिकडले लोक की आमच्यापाशी सीसीटीव्ही फुटेज नाही आहे. मग सीसीटीव्ही फुटेज नाही तर मग काय समजाल तुम्ही का अजितदादा विमानात बसलेच नाही? हा, अजितदादा विमानात बसताना सीसीटीव्ही फुटेज का नाही? का तुम्हाला माहिती आहे विमानतळमध्ये जे विमानतळ असतात तर सीसीटीव्ही फुटेज असतात नाही. आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हा प्लेन मध्ये बसून राहिला, त्याचे तो व्हिडिओ शूट, सीसीटीव्ही फुटेज हे तो होणारच आहे भाऊ, साहजिक आहे ना. मग तिचे सीसीटीव्ही फुटेज का नाही? एक लक्षात ठेवा, मला सांगा त्याचे सीसीटीव्ही फुटेज का नाही मिळाले? डोक्यात तुमच्या घुसलंच ना आता तर बरोबर आहे रे सालं, कारण सीसीटीव्ही फुटेजच नाही आपल्यापाशी, सबूतच नाही का अजितदादा विमानात बसले म्हणून. त्या आहे ना, विचार करा का त्या ज्या. आणि तुमच्या मनात अजून एक डाऊट आहे की अजितदादा ज्या विमानात बसले ते हिरव्या रंगाचं विमान होतं आणि बारामती जे फुटलं ते लाल रंगाचं विमान होतं. आता त्याचं प्रश्नाचं उत्तर देतो मी तुमच्या. मला सांगा, अजितदादा हिरव्या रंगाच्या विमानात बसले, त्याचा व्हिडिओ शूट आहे का आपल्यापाशी? का सीसीटीव्ही फुटेज आहे का? काही प्रूफ आहे का तुमच्या जवळ? अरे प्रूफच नाही आहे तर आपण कसं सांगू शकतो की खरंच अजितदादा हिरव्या रंगाच्या विमानामध्ये बसले? अरे प्रूफ आहे का आपल्यापाशी? जे जुने पुराणे व्हिडिओ येऊन राहिले त्याच्यावर लक्ष देऊ नका. आपल्यापाशी प्रूफ नाही आहे का अजितदादा विमानात बसलेले? कारण हेच गोष्ट सांगायचं हेच आहे मला की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे नेमकं अजून कळलं नाही. पण महाराष्ट्रातली जनता पूर्ण सांगून राहिली की घात झाला म्हणून. पण बारामतीमध्ये जे विमान फुटलं ते अजितदादाचं होय की नाही होय डाऊट आहे. कळलं का? अजितदादा होय की नाही हे डाऊट आहे. पण गोष्ट सांगतो की अजितदादा परमेश्वरापाशी गेले असतात तर परमेश्वराला माझं एकच म्हणणं आहे की त्यांना लवकर पाठवा आणि कोणातरी रूपात पाठवा आणि ज्याने घात केला त्याला दंडित करण्यासाठी, मी असं म्हणू शकल. पण मला एक सांगा की ज्या बारामतीमध्ये विमान फुटलं त्या विमानात 5 जण बसली होती का 6 जण बसली होती? 6 जण बसली होती. तर 6 जण बसली होती तर 5 जणांचा मृतदेह सापडला आणि 6वा व्यक्ती का नाही सापडला? कुठे गेला तो? त्याचा पता काढला का नाही काढला? मग आपल्याला माहित आहे का 6 बसले की 5 बसले? हे सगळं काय चुत्या बनवायचं चालू आहे महाराष्ट्रातल्या जनतेला. कळलं का? महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवायचं काम चालू आहे, दुसरं काहीच नाही. त्या कारणाने तुम्हाला एकच सांगतो की अजित पवार साहेब कोण्या विमानात बसले होते? मलाही सांगा. अजित पवार साहेब व्हीएसआर कंपनीच्या विमानात बसले. अजित पवार साहेबांचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज डिलीट का मारले? मग आपल्याची प्रूफ नाही आहे ना का अजित पवार साहेब कोण्या विमानात बसले काय नाही? कारण अजित पवार साहेब बारामतीला येत असताना जे 6 जण बसले होते 5 जण बसले होते यांच्या संघचे व्हिडिओ आहे का आपल्यापाशी? फुटेज आहे का? नाही आहे ना. कारण फुटेज सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारू शकते बहुतेक, असं होऊ शकते. कारण अजितदादांचे सगळे पुरावे मातीत गाळू शकते, जाळू शकते.
कारण हे शकाची चूक का, म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की अजित पवार साहेबांचे फोटो डिलीट का मारू शकते? काही कारण काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी दिसत असन, कोण असल काय असल त्या कारणामुळे डिलीट मारले असल, किंवा सीसीटीव्ही फुटेजच नसल, किंवा सीसीटीव्ही फुटेज ते डिलीट झाले असेल, किंवा मग त्यात खराबी आली असेल, असे काही भरपूर असे मनात शक निर्माण होतात. कारण रोहित पवार साहेब यांनी तक्रार करायला बारामतीच्या तालुक्यात गेले पोलीस स्टेशनला, तर तेव्हा ते म्हणत होते की आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही. म्हणजे स्वतःच्या परिवारातला व्यक्तीचा घात झाला की अपघात झाला, आपण स्वतः चौकशी करू शकत नाही. बरोबर नाही का? चौकशी का करू शकत नाही मला सांगा, का नाही करू शकत? मग चौकशी करण्यासाठी अजित पवार साहेब गेले आणि म्हणून आले डायरेक्ट आम्हाला बीएसआर कंपनीच्या मालकावर शक आहे, आम्हाला त्याची तुम्ही चौकशी करा. तर डायरेक्ट हे म्हणून राहिले की आम्ही चौकशी करू शकत नाही, आम्ही तुमची एफआयआर घेऊ शकत नाही, आम्ही तुमची तक्रार नोंदवू शकत नाही. मग तुम्ही याला काय म्हणणार? नक्की कमेंट करून सांगा की अजितदादाचा घात कोणी केला, काय केला? काय वाटतं तुम्हाला की अजितदादाच्या विमानात बसले होते, ते सीसीटीव्ही फुटेज रोहित पवार साहेबांना का दिले नाही? कारण त्यांनी डिलीट मारले, का डिलीट मारले असं नक्की कमेंट करून सांगा. की अजित पवार साहेबांनी जे सीसीटीव्ही फुटेज पाहिजे होते, अजित पवार साहेब कुठे बसले, काय बसले, कोणी विमानात बसले, सीसीटीव्ही फुटेज हे डिलीट मारले की खराब केले, आणि कोणी खराब केले, कोणी डिलीट मारले, नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजित पवार साहेब आपल्या दुनियात नाही आहेत, आता परमेश्वरापाशी गेले.